Good morning, good afternoon, or very good evening to all the students who are watching this video. Welcome in the Bridge Course series by My Online English Class. This Bridge Course has been designed by Government of Maharashtra. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने अतिशय विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक हा ब्रिज कोर्स डिझाईन केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनो या वर्षीच्या मूल्यमापनामध्ये ब्रिज कोर्सचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळं सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहोत. सो लेट अस वेलकम यू ऑल इन द व्हिडिओ फॉर डे 20, subject English and class 7th. Students, in this video we are going to discuss about activity number 20. Though here is written standard 6, this activity is for 7th standard. Now let us see what are the learning outcomes or competency statements for this activity. Now the learning outcome म्हणजे अध्ययन निष्पत्ती काय आहे या ॲक्टिव्हिटीची, म्हणजे आपण हे ॲक्टिव्हिटी संपताना हा व्हिडिओ बघून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय यायला हवं, आपल्यामध्ये कोणत्या क्षमता निर्माण व्हायला हव्यात हे आपण आता बघायचं. स्टुडंट युजेस रेग्युलर प्लुरल फॉर्म्स करेक्टली, म्हणजे विद्यार्थी एकवचन अनेकवचन, प्लुरल म्हणजे अनेकवचन, नेहमीचे जे अनेकवचन आहेत ते व्यवस्थितपणे बिनचूक रित्या वापरतो. Now here are the instructions for teachers and parents. जर विद्यार्थ्यांचा अभ्यास शिक्षक घेणार असतील तर शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास जर पालक घेणार असतील तर पालकांसाठीच्या काही सूचना आहेत. नंबर 1, रीड द इन्स्ट्रक्शन्स अबाउट द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीचे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या व्यवस्थित वाचाव्यात. लेट द लर्नर्स अंडरस्टँड प्लुरल फॉर्म डेफिनेशन. एकवचन आणि अनेकवचन हे जे काही यातला जो काही फरक आहे तो विद्यार्थ्यांनी आपापसातमध्येच आपण आपला समजावून घ्यावा, याच्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक मदत करतील. नंतर गिव्ह लर्नर्स 2 minutes टाइम टू थिंक. विद्यार्थ्यांना थोडा वेळ विचार करण्यासाठी देतील. एनकरेज द लर्नर्स टू अंडरस्टँड द प्लुरल फॉर्म्स. त्यानंतर एकवचन म्हणजे काय, अनेकवचन म्हणजे काय, ते केव्हा वापरायचं वाक्यामध्ये, याच्यासाठी हे समजून घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतील. नाव हिअर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनी काय करायचंय. फर्स्ट, अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स अबाउट द ॲक्टिव्हिटी. शिक्षक देतील त्या इन्स्ट्रक्शन्स लक्षपूर्वक ऐकायच्या. देन सेकंड, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्टिव्हिटी. जे काही चित्र तुम्हाला दाखवले जातील, शिक्षक जे काय दाखवतील त्यानुसार आपण काय करायच्यात, ॲक्टिव्हिटी करायच्यात. थिंक अँड डू द ॲक्टिव्हिटी. इफ रिक्वायर्ड टेक हेल्प ऑफ टीचर्स, पेरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. गरज पडली तर इतरांची मदत घ्यायची आहे. शक्यतो आपण मनाने आपल्या प्रयत्नपूर्वक या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या. नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता या ठिकाणी काही रूल्स दिलेले आहेत. प्लुरल केव्हा करायचं किंवा कसं होतं, सिंग्युलरचं प्लुरल कसं होतं हे या ठिकाणी काही नियमांच्या आधारे उदाहरण स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर हे नियम जे आहेत हे आपण लक्षात ठेवायचे. अतिशय सोपे असे हे नियम आहेत. नेहमीच्या एकवचन अनेकवचनासाठी आपण जे वापरतो तसे हे नियम आहेत. तर आता पहिला नियम आपण बघूया. टू मेक रेग्युलर नाउन्स प्लुरल ॲड एस टू द एंड. जे रेग्युलर नाउन्स असतात जसे कॅट आहे, डॉग आहे, ट्री आहे किंवा हॅट आहे, कॅप आहे, मॅट आहे, या रेग्युलर नाउन्सचं ज्या वेळेला आपल्याला सिंग्युलरचं प्लुरल करायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो, फक्त एस काय करायचं आहे त्याला ॲड करायचा, त्या नाउनच्या पुढे ॲड करायचा आहे. कॅट कॅट्स, डॉग डॉग्स, ट्री ट्रीज. त्यानंतर जर इफ द सिंग्युलर नाउन एंड्स विथ एस or ss or sh or ch or z or x, तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, es आपल्याला लावायचा आहे. फॉर एक्झाम्पल बस या ठिकाणी s आहे शेवटी, लंच या ठिकाणी h आहे, टॅक्स या ठिकाणी x आहे. म्हणजे ज्या वेळेला ss ss sh
CH, X, Z हे नाऊनच्या शेवटी येतात, त्यावेळेला आपल्याला त्याच्यासमोर पुढे ES लावून त्याचं प्लुरल करता येतं, एकवचनाचं अनेकवचन करता येतं. जसं बस, बसेस, लंच, लंचेस, टॅक्स, टॅक्सेस. सोपा रूल आहे. त्यानंतर पुढचा रूल, इफ द नाउन एंड्स विथ F or FE, then F is changed to VE before the S to form the plural form. म्हणजे पहा, वाईफ या ठिकाणी F हा शब्द लेटर आलेला आहे. वुल्फ या ठिकाणी सुद्धा F हे लेटर आलेले, या ठिकाणी F हे लेटर आलेले. मग ज्या वेळेला आपल्याला वाईफ आणि वुल्फ हे सिंग्युलर आहेत, म्हणजे एकवचनी आहेत, त्याचे आपल्याला अनेकवचनी करायचे. मग तसं करत असताना हा FE किंवा हा F काय करायला लागतो, काढावा लागतो आणि त्याच्या पुढे VES असं ऍड करावं लागतं. म्हणजे वाईफ्सचं होतं वाईव्स आणि वुल्फ्सचं होतं वुल्फ्स. तर अशा प्रकारे आपण जर त्या नाऊनच्या शेवटी F किंवा FE आला असेल तर F किंवा FE काढून त्याच्या पुढे VES लावून त्या सिंगल नाऊनचं आपण प्लुरल नाऊन करू शकतो. हे झाले 3 नियम. याच्यानंतर अजून 3 नियम, साधे साधे नियम आपण बघणार आहोत. नियम आहे चौथा, इफ अ सिंग्युलर नाउन एंड्स विथ Y, म्हणजे सिंग्युलर नाउनच्या शेवटी Y असेल and the letter before it is a consonant, then change the ending Y into IES. पहा, म्हणजे जर आता समजा हा शब्द घेऊया आपण सिटी. कोणता शब्द घेतला आपण, सिटी. या ठिकाणी शेवटी Y आहे. काय आहे शेवटी Y. त्याच्या अगोदरचा लेटर कोणतं आहे, T. हा आहे कॉन्सोनंट. आपल्याला माहिती आहे AEIOU हे 5 व्हाऊल सोडले तर ABCD मध्ये जेवढे बाकीचे लेटर्स आहेत ते सगळे काय आहेत, कॉन्सोनंट्स आहेत. तर शेवटी Y आलाय, अगोदर कॉन्सोनंट आलाय T. मग आपण काय केलं, Y च्या ऐवजी IES लावला आणि काय झालं, या सिटीचं सिटीज म्हणजे एकवचनीचं अनेकवचन झाले. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा बघा शेवटी Y आहे आणि Y च्या अगोदर आहे P जो कॉन्सोनंट आहे. म्हणून या सिंग्युलरचं प्लुरल मध्ये रूपांतर करताना, एकवचनाचं अनेकवचनामध्ये रूपांतर करताना Y पूर्णपणे काय केलं, आपण काढून टाकला आणि Y च्या ऐवजी IES लावून काय केलं, आपण त्याचं प्लुरल केलेलं आहे. म्हणजे पपी, पपीज, सिटी, सिटीज. अशा प्रकारे सिंग्युलरचं आपण प्लुरल करू शकतो. त्यानंतर पुढचा नियम, नियम क्रमांक 5, इफ द सिंग्युलर नाउन एंड्स विथ O, then add ES to make it plural. हा खूप सिंपल रूल आहे. जर एखाद्या नाउनच्या शेवटी O आला तर त्याचं प्लुरल करण्यासाठी, अनेकवचन करण्यासाठी फक्त त्याच्या समोर तुम्हाला ES लावावा लागेल. फॉर एक्झाम्पल टोमॅटो. टोमॅटोला शेवटी O आलाय, त्याच्या पुढे ES लावलाय, त्याचं प्लुरल झालं टोमॅटो, टोमॅटोज. या ठिकाणी पोटॅटो आहे, शेवटी O आहे, त्याच्या पुढे ES लावलाय, पोटॅटो, पोटॅटोज सिंग्युलर आणि पोटॅटोज आहे प्लुरल. हे झाले नियम की ज्याच्यामध्ये नाउन मध्ये बदल होतो, सिंग्युलरचं प्लुरल करताना बदल होतो. पण काही नाउन्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल दोन्हीमध्ये काहीही फरक नसतो. उदाहरणार्थ डिअर, डिअर. एक डिअर अनेकला सुद्धा डिअरच म्हणायचं आहे. एक शिप अनेक सुद्धा शिप, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. तर अशा प्रकारे हे जे साधे रूल्स आहेत, या रूल्सचा वापर करून आपण सिंग्युलरचं प्लुरल म्हणजे एकवचनाचं अनेकवचन करू शकतो. आता या ठिकाणी एक सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. बॉयचं अनेकवचन काय आहे, बॉईज. या ठिकाणी येस नाही लागत आणि बॉयचं फक्त बॉय राहत नाही, बॉयचं होतं बॉईज.
आता आपल्याला प्रॅक्टिससाठी काय करायचं आहे, फाइंड आउट द प्लुरल फॉर्म्स ऑफ युअर टेक्स्टबुक स्टोरी द माऊस मर्चंट. तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये, इयत्ता 6वी मध्ये, तुमच्या 6वीच्या माय इंग्लिश कोर्स बुक मध्ये द माऊस मर्चंट नावाची एक स्टोरी आहे. What you have to do, you have to find out the plural forms from that story and write down in your notebook. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून काही प्लुरल फॉर्म्स आपण पाहणार आहोत. ही जी काही स्टोरी आहे याचा थोडासा भाग या ठिकाणी घेतलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणते प्लुरल फॉर्म्स आहेत ते आपण बघूया. लेट अस रीड द स्टोरी केअरफुली. You have to read the story carefully and then only you will come to know which are plurals and which are singulars. Now let us read. The Mouse Merchant. Once a rich merchant was scolding his lazy son. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. आता या ठिकाणी मनी हे नाउन आले. मनीच राहतं. मनीचं सिंग्युलर प्लुरल मनीज होत नाही. Then let us move further. Somadatta, who was a poor orphan boy, heard his words. या ठिकाणी words is plural. He went in and requested the merchant, please lend me this mouse as a capital and I will try my luck. The merchant burst out laughing, but still he gave the mouse to Somadatta and took the receipt that Somadatta wrote out to him. Somadatta was walking down the street with the dead mouse in his hand when another shopkeeper called him. Come here, boy. I need the mouse to feed my cat. I will give you 2 handfuls of gram for it. Handfuls. This is plural. Somadatta accepted the gram. At home, Somadatta roasted the gram well. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with his gram and the water. Here, crossroads is the plural. He waited for a long time. So this was an example of how you can read the story and note down the plural forms of nouns. You have to write these nouns, plural forms of nouns, in your notebook and send it to your teacher. And from that only you will be evaluated. तुम्ही जशा प्रकारे कोणकोणते किती प्रकारे योग्य प्रकारे nouns आणि त्याचे प्लुरल फॉर्म्स शोधून काढताय या धड्यामधून, त्यानुसार तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. So you have to read and write all the plural forms which you will find out from the story The Mouse and Merchant from textbook of 6th standard, English textbook of 6th standard. Page number is given 37, 38 and 39. Okay, so this was all about today's activity. Now if you want to watch any videos, you can go on to this link and you can watch the video. You will have to type this link on the Google search engine. Now what you have learned today, my takeaway. तुम्ही आज काय शिकलात? Today I learned one and many things. Means today you learned singular and plural forms of nouns. तर प्लुरल अँड सिंग्युलर हे फार महत्त्वाचा घटक आहे. तुमची जी टेस्ट होईल पुढे, त्या टेस्टमध्ये तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुमचा घरचा अभ्यास चांगला करा आणि तुमच्या शिक्षकांना वेळोवेळी पाठवत जा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. Now, without wasting time, let us move towards the next activity.